आपल्या महाराष्ट्रीयन फॅमिलीजमध्ये मला असं वाटतं स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त चांगल्या फायनान्शियल मॅनेजर्स असतात. असे 5 फायनान्शियल लेसन्स जे मी माझ्या आईकडून शिकलोय. नंबर 1, सेव्हिंग करण्याची सवय. आपल्या लहानपणी एक कन्सेप्ट होती बघा, ज्याला आपण पिगी बँक किंवा गुल्लक म्हणायचो. आपली आई नेहमी सांगायची की जर आपल्याला 10 रुपये मिळाले ना तर त्यातले 2 रुपये हे नेहमी त्या गुल्लक मध्ये टाकले पाहिजेत. ही गोष्ट जेव्हा आपण आता स्वतः कमवायला लागलो ना त्यावेळेस जर आपण फॉलो केली तर बरेच काही आपण सेव्ह करू शकतो. नंबर 2, बजेट आणि नियोजन. मी अशा कितीतरी महाराष्ट्रीयन फॅमिलीज बघितलेल्या आहेत जिथं फक्त पुरुष कामावरती जातात आणि दर महिन्याला आलेला पगार हा स्त्रियांच्या हातामध्ये देतात. त्या पैशांचं स्त्रिया इतकं परफेक्ट नियोजन करतात की पूर्ण महिनाभर ते पैसे पुरतात. नंबर 3, गरज आणि हाऊस मौज या गोष्टींमधला फरक. इव्हन माझ्या घरामध्ये सुद्धा आमच्या कोणाही पेक्षा जास्त आईला चांगल्या पद्धतीने समजतं की कुठली गोष्ट गरजेसाठी आपण खर्च करतोय आणि कुठल्या गोष्टीवरती फक्त हाऊस मौज म्हणून खर्च करतोय. त्या गोष्टीवरती रिस्ट्रिक्शन लावायचं काम आई नेहमी व्यवस्थितपणे करते. नंबर 4, इमर्जन्सी फंड. मला असं वाटतं ही कन्सेप्टच भारतामध्ये स्त्रियांमुळे जास्त जिवंत राहिलेली आहे. आपण नेहमी बघितलंय की त्यांना फक्त घर खर्चासाठी जरी पैसे दिलेले असले ना त्यातून 500, 1000, 200 रुपये वाचून जेव्हा फॅमिलीवरती इमर्जन्सी येते ना त्यावेळेस 20-30 हजार रुपये फक्त आईकडेच मिळतात. बऱ्याचदा पुरुषांकडे ते मिळत नाहीत. या गोष्टीचं एक फेमस उदाहरण सुद्धा आपल्याकडे, ज्यावेळेस इन्फोसिस स्टार्ट करायची होती त्यावेळेस नारायण मूर्तींना माहित नसताना सेव्ह केलेले 10,000 रुपये साधारण सुधा मूर्तींनी नारायण मूर्तींना दिले आणि त्याच्यातूनच मग करोडोंची इन्फोसिस पुढे जाऊन उभी राहिली. नंबर 5, लहानपणापासूनच आई खूप वेळेस सांगायची स्वतःच्या कष्टाने कमवलेल्या पैशांवरती जगायला शिका. ती गोष्ट त्यावेळेस नाही समजायची पण आता कळतं की आईला नेमकं काय म्हणायचं.